रेट्स रिवाइज करणं हे गरजेचं आहे. सप्रे, मला तर हे हॉस्पिटलच थांबवायचंय. घाईघाईत अशी टोकाची स्टेप उचलू नकोस. चिंगीला हे असं काय झालं असेल? तिला डोस तू सजेस्ट केला होतास ना? सर, पण मी दिलेला डोसेज हा सप्रे सरांनी अप्रूव्ह केलेला होता. डॉक्टर अंजली, तुम्ही जर ते डोसेज क्रॉस चेक केले असते तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. मला असं वाटतं की अंजलीचा मुद्दा बरोबर आहे. तिला योग्य औषधं कोणती ते कळायलाच हवं. औषधं योग्य आहेत की नाही याची खात्री ती पेशंटला देण्याआधी करून घ्यायची असते. उद्याचा दिवस एका नवीन थॉटने सुरू करायचा. पण नेमकं काय करणार आहेस तू? चिंगीची ट्रीटमेंट मी एका वेगळ्या पद्धतीने सुरू करणार. डॉक्टर दीदी, तर तुला श्रीखंड डॉक्टर बोलू? चालेल. फ्रेंड्स. अनुराधा, येस सर. यू टेक चार्ज ऑफ दॅट केस. येस सर. आय मीन थँक्यू सर. डॉक्टर्सनी कधीही पेशंट बरोबर मैत्री करायची नसते. स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. चिंगी बेटा, खूप गोड आहे ती. तिची आई नाही आली? हो, तिची आई तिचा डबा आणायला घरी गेली. ओके. डॉक्टर, आमच्या चिंकीनं इतक्या पटकन औषध घेतलं म्हणजे चमत्कारच आहे. बाबा, औषध नाही काही, श्रीखंडाच्या गोळ्या. डॉक्टर सप्रेंनी एक नवीन डोस लिहून दिला चिंकीसाठी. तो द्यायचा. हिचं जेवण झालंय का? नाही, अजून झालेलं नाही. काय दिलाय बघू? एक मिनिट. नाही झालंय का? हरकत नाही, आपण पाहू. हाय चिंगी, आपण आता पटकन तुला तपासूया. ओके, श्वास घे, सोड, घे पुन्हा. ओके, फॅन्टॅस्टिक. श्रीखंड डॉक्टर, तुम्हाला औषध द्यायला येशील ना? बाळास ती नाही, आज मी देणार औषध. नाही, मला तुझ्याकडनं नाही घ्यायचं. श्रीखंड डॉक्टर तूच दे. पिल्लू, असं नाही म्हणायचं. ही अनुताई आहे आणि आजपासून अनुताई तुला औषधं दे. नाही, मला अनुताईकडनं नकोय. मला फक्त श्रीखंड डॉक्टर कडून हवंय. बाळा, असं नाही म्हणायचं. असं नाही म्हणायचं. ती सुद्धा तुला देणार श्रीखंडाच्या गोळ्या. अंजली, जरा बाहेर येतेस? हो, आलेच. आलेच मी जाऊ. हा नु, बोल. अंजली, चिंगीच्या केसचा चार्ज माझ्याकडे. ओके, डॉक्टर सप्रेंनी ती केस मला दिली आहे. तू का इंटरफेअर करतेस? नाही अगं, मी इंटरफेअर करत नाहीये. हे बघ, चिंगीची तब्येत माझ्या ट्रीटमेंटमुळे बिघडली ना, म्हणून मला सगळं नॉर्मल करायचं होतं. हो, आणि तिच्या आईवडिलांना जाऊन भेटले फक्त हे बघण्यासाठी की माझ्याबद्दल त्यांच्या मनात काही ग्रजेस नाहीये ना, एवढंच. हा, म्हणजे एक डॉक्टर म्हणून नाही, माणूस म्हणून भेटले अगं मी त्यांना. सो चिंगी, तुझीच पेशंट आहे. थँक्स. अंजली, सर, तुम्ही कधी आलात? तू तुझ्या मैत्रिणीला माणुसकीचे धडे देत होतीस ना तेव्हाच. सर, एक माणूस म्हणून आपण पेशंटशी नातं जोडलं पाहिजे, हे मी तुमचेच लेक्चर्स ऐकून शिकले. चुकीचं आहे ते सगळं. अनुभव माणसाला बदलतो आणि बरंच काही शिकवतोय. पण एखादा नवा अनुभव असा येतो की आपल्याला सगळी जुनी मतं बदलावी लागतात. सर, सॉरी, पण मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. अंजली, आपल्या पेशामध्ये अनुभव हा सगळ्यात जास्ती महत्वाचा आहे. येणारा प्रत्येक पेशंट तुला काही ना काहीतरी अनुभव देऊन जातो. पण एखादा पेशंट असा येतो की जो तुम्हाला तुमची आधीची सगळी मतं बदलायला लावतो. तुम्ही आधी बोललेलं सगळं व्यर्थ वाटायला लागतं, खोटं वाटायला लागतं. म्हणून मी तुला म्हणतोय की ते चुकीचं आहे सगळं.
आता ही मुलगी आली ना छोटी, ती सुद्धा तुला काही ना काहीतरी अनुभव देऊन जाईलच. तो घे आणि मग ठरव की तुला तिच्याशी माणूस म्हणून कनेक्ट व्हायचंय का पेशंट म्हणून. राऊंडला जाऊया. अरे का काय बोलते अनु? राधा काय बोलू? ओम कार हे अनु एक विचारू का? मी नाही असं म्हटलं तर तू नाही विचारणार. असं कसं? तुला कसं नाही विचारणार? बोल. अनु तू अंजलीच्या बाबतीत एवढी पर्सनल का होते का? मी कुठे पर्सनल झाले? ए आता पलटी नाही मारायची हा. मी पाहिलंय ना, म्हणजे मी जेव्हा सप्रे सरांना सांगितलं ना की चिंगीने अंजलीच्या हातून औषधं घेतली, तेव्हा तुझा चेहरा उतरला होता. हा काय असं इनोसंट लुक द्यायचे ना. सप्रे सरांनी जेव्हा चिंगीचा चार्ज तुझ्या हातात दिला ना, तेव्हा तुला खरी खुशी झाली होती है ना? हा नाउ यू आर गेटिंग पर्सनल. मी हे बघ ओमकार, मी तुला एकच रिक्वेस्ट करते, माझं मन, माझे विचार आणि माझा चेहरा बघण्याचे कष्ट घेऊ नकोस प्लीज. हे बघ कसं आहे ना, मी मला हवं तसंच वागते. मग ते चूक आहे का ते बरोबर आहे हे तू नको सांगू मला. मी स्वतःचा पक्ष काढणार बहुतेक. अंजली, येस सर. हा अमॉक्सिलिनचा डोस जो आहे तो आता टेपर करायला पाहिजे. ओके. दिवसाला 2 टॅबलेट्स फक्त. येस सर. हो. आणि काहीतरी अँटासिड वगैरे सुरू कर. हो. ओके, या. चलो नेक्स्ट. सर एक विचारू तुम्हाला. तुम्ही मला आत्ता म्हणालात ना, अनुभव पेशंटपेक्षाही जास्त महत्वाचा असतो. अनुभव घे आणि मग ठरव प्रत्येक पेशंट बरोबर तुला माणुसकीचं नातं जपायचं आहे की नाही. सर इथले सगळे पेशंट्स तुम्हाला देव माणूस मानतात आणि इथल्या प्रत्येक पेशंट सोबत तुमचं एक वेगळं नातं आहे जे तुम्ही स्वतः जपलंय. मग तुम्ही असं का म्हणालात सर? सॉरी सर, व्हेरी सॉरी. सॉरी लेट झाला. अगं सकाळी सकाळी कार्यकर्त्याचा फोन, म्हणे छातीत दुखतंय काय करू. त्याला म्हटलं घरात दारूची बॉटल असेलच, ती अगदी पोळून टाक. तर मला सांगतो तसं नको, दुसरं काहीतरी औषध सांग. त्याला मी सांगितलं घरात अजून एक बॉटल असेल फिनाईलची, ती उघड आणि गटागटा गिळून टाक. अगं दारू पिऊन असा मरतोच आहे, फिनाईलने 2 मिनिटात काम तमाम. त्याने फोनच ठेवला ना. अगं काय सॉरी सर. सॉरी कशासाठी? अहो उलट अल्कोहोलिझम वरचं एक नवीन औषध समजलं मला, नवीन ट्रीटमेंट कळली. गुड गुड गुड. कीप इट अप. वाह काका, तुमच्या डिस्चार्ज पेपरवरती सही केली आहे डॉक्टरने. आज घरी जाणार तुम्ही? हो डॉक्टर. हो नमस्कार. काय करताय? तुमच्यामुळेच ह्या जगात मी आहे.
काहीतरी गडबड आहे राव. एक तर मीठ तरी कमी आहे, नाहीतर शेंगदाण्याचं कूट तरी. दोन्ही पण टाकतो. ओमकार हो. आजच्या दिवसातच बनवायचंय हा जेवण? अरे ऑफकोर्स, एकदम कडक बनवतो बघ, खतरनाक. अंजली, तुला आज कळेल हा? ओमकारच्या हातात काय जादू आहे ते. हो, हा? जादू की प्रयोग? मला गिनीपिग व्हायचं नाही हा बाबा. हो, कळतात हा, आम्हाला टोमणे कळतात. मला माहितीये तुला भूक लागली, 2च मिनिटात बनवतो. अजिबात नाही हा, मला भूक बी काही लागलेली नाहीये. तुझी मगासपासून ही जी काही कॉमेंट्री चालू आहे ना, ती ऐकून तरी मला असं वाटतं आज तरी उपास करावा. अंजली, फक्त वासावरून उपवासाचा निर्णय घेऊ नको हा. अगं आमच्या गावचा मसाला आहे, एकदम तब्येतीत बनवलाय. हा, खाशील तर होशील हा. हा. बघूया तर. मी काय म्हणते, मला खरं सांगा, जेवण बनवतोयस की बिघडवतोयस? हे बिघडणं का तो सवालच नाही उठता ना. हे बघ, वांग्याचं भरीत, ते पण औरंगाबादचं ट्विस्ट ना. तू वांग्याचं भरीत केलंयस? हे, माझी आई काय बनवते माहितीये? वांग्याचं भरीत खावं ना तर फक्त तिच्या हातचं. अगं आईच्या हातची तर थोबाडीत पण मस्त लागते ना. वांग्याचं भरीत काय घेऊन बसली तू? हा, पण माझ्या हातचं वांग्याचं भरीत खाऊन बघ एकदा, दुनिया विसरशील अगं. नाही नाही, मग काही गरज नाहीये. सगळंच विसरले तर डॉक्टर कशी होणार ना मी. सत्तेत राहून सरकारबद्दल असं बोलणं उद्धटपणाच आहे बर का. मी काय ग, माझ्या बाजीला नाव ठेवते. तुला येतो का स्वयंपाक करता? मला काही ऐकूच येत नाहीये. जेवण करता येतं का? हे जेवण करता येतं का म्हटलं मी. येतं ना करता. हा? नुसतं करता नाही, करता येतं का? अनु कशी नाही आली अजून? किती उशीर झाला अरे. हा, हे म्हणजे वेळ आले की पार्टी बदलल्यासारखं झालंय. गप्पा बसा, असं काही नाहीये. आणि मुळात माझ्या स्वयंपाकाचा विषय कुठून आला? मी खरंच विचारलं, खूप उशीर झालाय, अनु कशी नाही आली? डॉक्टर अनुराधा आज लेट घेणार आहे. का? अगं तिला त्या चिंगीच्या केसचा चार्ज मिळाल्यापासून ती चिंगीपेक्षा पण सिरियस झाली. आणि मला तिचा तोंड नाही बघायचंय. म्हणजे? मला तिचा चेहरा वाचता येतो आणि तिला ते नाही आवडत. तू खूप छळतोस हा तिला. का त्रास देतोस त्या बिचारीला? बिचारी? मग अनुराधा आणि बिचारी, डोनाल्ड ट्रम्प पेक्षा पण डेंजर आहे ती. ये तिचाच फोन असेल. सैतान का नाम लियावर सैतान हाजीर. धन वगैरे काय? अननोन नंबर आहे. हॅलो, हॅलो डॉक्टर अंजली. बोलते. आपण कोण? हां नमस्कार, मी चिंगीचे बाबा बोलतोय. सॉरी मी तुम्हाला फोन केला नाही. ॲक्च्युली इथल्या वॉर्डबॉयकडनं तुमचा नंबर घेतला. हो काय करणार, चिंगी ऐकतच नाही आहे. प्लीज जरा बोलता का तिच्याशी? मी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही आहे. तुमचं ऐकते ना, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करावा. प्लीज जरा बोलता का तिच्याशी? द्या तिला फोन. हां 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 प्लीज. एक मिनिट आता देतो फोन. हे बघ, तू जर आता ऐकलं नाहीस तर मी तुला इंजेक्शन देणार. नको, मग जेव पट. मी नाही खाणार. अरे काय हट्टी मुलगी आहे. चिंगी युअर अ बॅड गर्ल. ओके, एवढा हट्ट करतात. तुम्ही बॅड डॉक्टर आहात, एवढ्या धमक्या देतात का? हे बघ, तू आता मॅनरलेस वागतेस. तू खाणार आहेस की नाही? नाही. हे काय चाललंय यार? तुम्ही तरी समजावा तुमच्या मुलीला. अहो, ती माझं पण ऐकत नाही. चिंगी, श्रीखंड डॉक्टर आहेत, बोल. हॅलो श्रीखंड डॉक्टर. हाय पिल्लू, काय करतेस तू? हट्ट असं या दीदी बोलतात. हो, मला तरी नाही असं वाटत. है ना, मग सगळ्यांना सांग ना तसं. बरं, उद्या आले ना मी तिथे की सगळ्यांना सांगते. आणि पनिश पण कर. बरं, पनिश पण करते. पण का करायचं पनिश? सगळ्यांना सांगतात जेवण कर, औषध घे, जेवण कर, औषध घे सतत. मग बरोबर आहे ना, तू जेवलीस तरच तू औषध घेऊ शकतेस. आणि जेवण झाल्याशिवाय औषध घेतलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. फास्ट औषध घ्यायचं, फास्ट बरं व्हायचं आणि फास्ट घरी जायचं. कळलं? हो, पण मला हे जेवण
बरं. मग काय आवडतं तुला? मला श्रीखंड पोळी आवडते. हो, बरं ठीक आहे. माझ्या पिल्लूला श्रीखंड गोळी आवडते का? खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. ठीक आहे, मग सकाळी येताना मी घेऊन येते श्रीखंड पोळी. मग आता जेवशील ना? नाही नाही नाही, मला श्रीखंड पोळी आत्ता हवी. आत्ता? आत्ता कोण कसं आणणार श्रीखंड पोळी? तू गुडगलेस ना. उद्या नक्की आणते मी. मला श्रीखंड पोळी आत्ताच्या आत्ता हवी, नाही तर मी जेवणार नाही. हॅलो हॅलो. मी इकडे असताना तुम्ही अंजलीला का फोन केला? हो तसं नाही डॉक्टर, एकतर ती जेवत नव्हती, तुमचंही ऐकत नव्हती, त्यात तुमची चिडचिड होत होती. तशी ती डॉक्टर अंजलींचं ऐकते, म्हणून म्हटलं तिला पाहावं फोन करून. सॉरी डॉक्टर, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, एक मिनिट. या केसची इन्चार्ज ना मी. तुम्ही प्लीज स्वतःच्या मनाला येईल तसं वागत जाऊ नका. मी कशासाठी आहे मग इकडे? काय म्हणाल्या ग श्रीखंड डॉक्टर? येणार आहेत त्या? ती येणार, तिला यायलाच लागेल. अंजली काय करते? पीठ बघतीये, पोळ्या करायच्या चिंगीसाठी. जेवत नाही अरे ती. नाही नाही, राहू दे राहू दे, मी ऑलरेडी पीठ मळून ठेवलंय, मी बनवून देतो. नाही नाही, थांब, मीच बनवते. वा, पोळ्या बनवते तू? बाय गाऊट पाडकणीच. चिंगीसाठी पोळ्या करते तू? हो. बरी होईल ना चिंगी? मार खाशीला? पोटापुरता येतो मला स्वयंपाक. उत्तम येतो असं मी नाही म्हणाले. वा, याला म्हणतात निवडणुकी आधी पराभवाचं क्लिअरिफिकेशन. अनुचा फोन आहे अगं. तू कर कर पोळ्या कर, मी बघतो. हा फोन पण आणि आल्यावर तुझ्या पोळ्या पण. ओमकार, जोक केला अगं. आलंच. अंजली, तू हॉस्पिटलमध्ये यायचं नाहीयेस, कळलं? तू हॉस्पिटलमध्ये यायचं नाहीयेस, कारण चिंगी माझी पेशंट आहे. अगं हो हो, नाही येणार आहे ती. ओमकार, तू कसं काय फोन उचलला? अगं अंजली बाहेर गेलीये, फोन घरीच विसरून गेली अगं. आणि हो, तिला चिंगीच्या वडिलांचा फोन आला होता, तेव्हा तिने सांगितलं त्यांना की चिंगीच्या केसचा चार्ज तुझ्याकडे, सो ती नाही येणार आहे अगं. तू काय करते तिकडे एकटी हॉस्पिटलमध्ये? मी पण घरी एकटाच आहे अगं. ये इकडे. मस्त अगं, मस्त वांग्याचं भरीत केलंय तुझ्यासाठी, ते पण शेंगदाण्याचा कूट टाकून. थोडं तू मला भरव, थोडं मी तुला भरवतो. ओमकार, मी मारे ना. अगं बरं, तेवढ्यासाठी तरी ये. ठेव रे फोन. वांग्याचं भरीत आणि अनुचा मार, काय कॉम्बिनेशन आहे वा. अंजली, काय रे? तुला राग येणार नसेल तर एक सांगू? काय झालं? पोळ्या साधारण गोल असतात अगं. माहितीये मला. अगं मग हे काय आहे? या मी कोणासाठी करतेय? चिंगीसाठी. हो ना. मग लहान मुलांना अशा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आवडतात खायला. उत्तर देण्यात हुशार आहे तू. झालं तुझं? अनु काय म्हणाली ते सांग. काय नाही, जेवणाचं विचारत होती अगं. मी सांगितलं मी बनवलंय, ये दोघं एकत्र जेवू. आणि मी तिला सांगितलं, तू तिला विचारत होती कधी येणार आहे म्हणून. मग काय म्हणाली, कधी येते? काय नाही, येते म्हणाली अगं. पण तू तिच्यासाठी थांबू नको आता, पटापटा पोळ्या कर आणि घेऊन जा चिंगीसाठी. बर. हा चल. अंजली, हो. एक विचारू का ग? खरंच चिंगी बरी होईल का? हे घे ना बाळा.
अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीये. औषधं पण घ्यायची अजून. नाही. असं हट्ट करू नये, मग आपल्यालाच त्रास होतो की नाही. चल घे पटकन. एक घास चिवचा. नाही, जेव्हा श्रीखंड डॉक्टर ना तेव्हाच मी खाणार. श्रीखंड डॉक्टर घरी गेला, त्या नाही येणार. उद्या सकाळी येतील. नाही, ती येणारच. कोण नाही म्हणते बरं जेवायला? त्याला श्रीखंड पोळी मिळणार नाही हा? काय? अंजली चिंगीला भेटायला गेलीये. ओमकार तू बोललेलास की ती बाहेर गेलीये. अगं ती बाहेरच जाणार होती ग. फक्त ती कुठे जाणार आहे हे मी तुला नाही सांगितलं. हा. तू मुद्दाम केलं ना हे सगळं? हो